नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रमच्या या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं आपल्याला माहितीच आहे की ह्या चॅनलच्या द्वारे आपण वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवरचे त्याच पद्धतीने वेगवेगळे करियर विषयीचे व्हिडिओ घेऊन येत असतो की जे आमच्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांकरता माहितीपूर्ण असतील। आजही आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण काही परीक्षांची माहिती घेणार आहोत। या परीक्षेविषयी माहिती तर सगळ्यांनाच आहे, पण बरेचदा ही परीक्षा कोण देऊ शकतं, ह्याचा सिलेबस काय, कशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते याविषयीची सगळी वैज्ञानिक माहिती किंवा पूर्ण माहिती काही वेळेस पालकांपर्यंत नसते। तीच यामधून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। जसं आपल्याला माहिती आहे की 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र राज्यातर्फे दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं। आजही आपण या शिष्यवृत्ती परीक्षेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सो 8वीचे जे विद्यार्थी आहेत या 8वीच्या विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही दरवर्षी काय करत असतं रे, कंडक्ट करत असतं, घेत असतं। आता ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही शासन मान्य शाळेमधील विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतो। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा, तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी किमान 15 वर्षाचं वास्तव्य केलेलं असावं आणि जसं म्हणलं तसं तो इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा। जर हे तिन्ही क्रायटेरिया, हे जर तिन्ही निकष तो विद्यार्थी पूर्ण करू शकत असेल तर तो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र आहे। आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशा करता घेतली जाते, तर बरेचदा असं बघण्यात येतं की 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या करियर मध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं, या परीक्षांमध्ये MPSC असतील, UPSC असतील किंवा बँकिंग क्षेत्रामधल्या असतील किंवा जसं आजकाल आपण बघतो की सायन्स फील्ड विज्ञान क्षेत्रामधून येणाऱ्या पुढच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी ह्या करता ज्या एक्झाम्स असतील, ह्या सगळ्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, या सगळ्या एक्झाम्स मध्ये असं बघण्यात येतं की बरेचदा महाराष्ट्रातील विद्यार्थी कमी पडतो। तर ह्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची मुलांना ओळख व्हावी, त्या दृष्टीने विचार करण्याच्या पद्धती मुलांमध्ये आधीपासूनच डेव्हलप व्हाव्यात, एकंदरीत त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, त्यांना कमी वेळामध्ये लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याची त्यांची तयारी व्हावी आणि इतर सर्व मुलांबरोबर ते उत्तम प्रकाराने कम्पीट करू शकतील, यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मुलं तयार व्हावी, याकरता या परीक्षा घेतल्या जातात। जसं इथे आपल्याला दिसतं आहे की प्राथमिक शाळेतील जे गुणवान विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर दिलं जातच या एक्झाम मध्ये, त्यांची तयारी पण होते, पण जसं आपण बघतो की शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यामुळे त्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टांनुसार, त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना शासन शिष्यवृत्ती देतं, म्हणजे त्यांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदतही पुरवतं। 2015चा जो काही शासनाचा निर्णय झाला शिष्यवृत्तीच्या संदर्भातला, त्यामध्ये स्तर इयत्ता 4थी ऐवजी इयत्ता 5वी आणि इयत्ता 7वी ऐवजी इयत्ता 8वी असा करण्यात आला आहे। म्हणजेच काय, सो ह्या आधी 2015च्या आधी शिष्यवृत्ती परीक्षा ह्या 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरता घेतल्या जायच्या, तर आता मात्र ह्या परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरता घेतल्या जातात। आता ह्या परीक्षेकरता वयोमर्यादा काय लागते, तर विद्यार्थ्याचे वय 1 जूनला खालील दिलेल्या वयापेक्षा जास्त नसावे। म्हणजेच जर विद्यार्थी 8वी मध्ये आहे तर सर्व प्रवर्गामधला विद्यार्थी याचं वय 14 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि जर तो दिव्यांग असेल तर त्या विद्यार्थ्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त नसावं। या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख कधी असते, फॉर्म कधी भरले जातात, परीक्षा कधी होते, हेही आता आपण इथून पुढे बघणार आहोत। तर ही परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी घेण्यात येते।
आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी नेमून दिलेली केंद्र असतात, या नेमून दिलेल्या केंद्रांवरच ही परीक्षा घेतली जाते. अजूनही ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये होत नाही, ऑफलाईन स्वरूपामध्ये होते. म्हणजेच विद्यार्थ्याला त्या केंद्रावर जावं लागतं आणि त्या केंद्रावर जाऊन विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यावी लागते. आता ह्या परीक्षेचं माध्यम कुठलं आहे? तर ह्या परीक्षेकरता आपल्या भारतामध्ये आणि आपल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत, त्या भाषां हे त्याचं माध्यम आहे. सो ही परीक्षा मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्लिश, सिंधी, तेलुगू आणि कन्नड ह्या सर्व भाषांमध्ये दिली जाते. आणि ह्या परीक्षेमध्ये पात्र होण्याकरता विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरमध्ये 40% जास्त गुण प्राप्त करणं आवश्यक असतं. सो वेगवेगळ्या भाषांचाही पर्याय या परीक्षेकरता शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये 40% जास्ती गुण प्राप्त करणं विद्यार्थ्याला आवश्यक असतं. आता या परीक्षेचे फायदे काय होतात? जसं मी मगाशीही म्हणलं की आजकालच्या या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी अनेक प्रकारच्या परीक्षा स्पर्धांना सामोरा जात असतो आणि ह्या परीक्षांना सामोरं जात असताना त्याची शालेय जीवनापासूनच तयारी व्हावी, एक प्रकारची विचारांची बैठक त्याची तयार व्हावी, एका पद्धतीने त्याला अभ्यास कसा करावा ह्याचं तंत्र, ह्याचं शास्त्र त्याच्या लक्षात यावं आणि आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी इतर कुठल्याही विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा तो स्पर्धेमध्ये उतरेल तेव्हा तो कुठेही मागे पडता कामा नये, हाच या परीक्षेमागचा मूळ हेतू. पण तरीही जर आपण ह्याचे फायदे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर ह्यामध्ये जशी शिष्यवृत्ती मिळते आपण असं म्हणतो आहे, त्यामुळेच हे फायदे तर आहेच की विद्यार्थ्याची तयारी होते, पण त्याचबरोबर एखादा विद्यार्थी केवळ आर्थिक बाबीमुळे जर पुढचं शिक्षण घेऊ शकत नसेल पण खरंच तो तेवढा गुणवान असेल तर केवळ आर्थिक बाबींमुळे त्याचं शिक्षण थांबलं जाऊ नये आणि म्हणूनच हुशार होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन ही स्कॉलरशिप परीक्षा घेत असतं. पण बरेचदा ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेविषयी फारशी माहिती नसते. या परीक्षेची तयारी कशी करायची, या परीक्षेकरता कुठला अभ्यासक्रम असतो हे बरेचदा माहिती नसतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश आहे. कारण स्पेक्ट्रम अकॅडमी गेली 25 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशाच प्रकारच्या विविध परीक्षांकरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याकरता क्लासेस चालवते, त्याकरता मार्गदर्शन वर्ग घेते आणि सातत्याने अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना या परीक्षांविषयी आणि अशा अनेक परीक्षांविषयी माहिती उपलब्ध करून देत आली आहे. आता ही जी परीक्षा आहे, या परीक्षा देण्याचे फायदे काय? जसं आपण सातत्याने बोलतोय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरता आर्थिक हातभार लागावा, हा एक मूळ उद्देश आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते, स्पर्धा परीक्षेचा पाया जो आहे त्याचा तो पक्का होतो, त्याचा बौद्धिक विकास हा चांगल्या पद्धतीने होतो. त्याच बरोबर त्याचं जे काही रेग्युलर नियमित शाळेचं शिक्षण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी इतर त्याचं सगळं जे काही शालेय शिक्षण आहे पुढचं, त्याच्यासाठी त्याची उत्तम तयारी होते. ह्या परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थी ज्या पद्धतीने परीक्षा करता तयार होतात त्यामुळे त्यांचं अवांतर वाचन वाढणं, त्यांना आपल्या रोजच्या जीवनामधल्या इतर गोष्टींची माहिती होणं, अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना वैज्ञानिक माहिती ह्या परीक्षांच्या माध्यमातून मिळत राहते, त्यांचं गणित पक्क होतं आणि ह्या सगळ्यामुळे विद्यार्थी पुढच्या परीक्षांकरता तयार होतो. आता ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा आपल्याला बघायला मिळू शकतात. सो स्कॉलरशिप एक्झाम मध्ये बऱ्याच पद्धतीच्या परीक्षा येतात. सो स्कॉलरशिप म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की शिष्यवृत्ती परीक्षा, मग ह्या कुठल्या कुठल्या पद्धतीच्या आहेत? जसं आता आपण म्हणलं की 2015 नंतर 5वी इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांकरता आहे, 8वीतल्या विद्यार्थ्यांकरता ही स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात.
तसंच नवोदयची एक प्रवेश परीक्षा असते, मंथनची एक प्रवेश परीक्षा असते, NTSC ह्याची एक प्रवेश परीक्षा असते आणि तसंच NMMS याविषयी आपण पुढे बघूया. सो ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ह्या सरकारकडून घेतल्या जात असतात. आता ह्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर ह्या परीक्षेमध्ये आपल्याला जर विषय बघायचे झाले तर त्याची रिजनल लँग्वेज, तो ज्या विषयामध्ये ज्या भाषेमधून तो पेपर देणार आहे सो त्या भाषेचा पेपर मराठी, त्याच पद्धतीने गणित आणि ह्याच्यामध्ये प्रश्न संख्या मराठी करता 25 गुण 50, गणितामध्ये प्रश्न संख्या 50 गुण 100 आणि या करता वेळ जो आहे तो 1.5 तासाचा दिला जातो आणि एकूण प्रश्न संख्या 75 आणि गुण 150 असं ह्या परीक्षेचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं पेपर क्रमांक 1 करता. सो पेपर 1 मध्ये एक भाषेचा पेपर आणि एक गणिताचा पेपर, 1.5 तासाचा वेळ आणि 150 मार्क 150 मार्कांकरता हा पेपर विद्यार्थ्यांना सोडवायचा असतो. पेपर क्रमांक 2 मध्ये दुसरी भाषा येते इंग्रजी, त्याच्यासाठी प्रश्न संख्या 25 गुण 50, बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये प्रश्न संख्या 50 गुण 100, पुन्हा एकदा एकूण प्रश्न 75 गुणसंख्या 150 आणि 1.5 तासाचा अवधी, असे 2 पेपर काही वेळेच्या अंतराने विद्यार्थ्याला एकाच परीक्षा केंद्रावर एकाच दिवशी द्यावे लागतात. आता हे जे पेपर आहेत ह्या पेपर करता मराठीचा अभ्यासक्रम काय आहे, जसं तुम्हाला इथं दिसत आहे की इथे आपल्याला 3 घटक दिसतात मराठी या विषयांकरता: आकलन, शब्दसंपत्ती आणि कार्यात्मक व्याकरण, ज्यामध्ये वेगवेगळे उपघटकही आपल्याला दिसतात जे आपण समोर ह्या स्लाइडवर बघू शकत आहात. सो ह्या सर्व उपघटकांचा अभ्यास ह्या परीक्षेकरता करावा लागतो. तसंच ह्या परीक्षेकरता 1ली पासून 8वी पर्यंत मराठी विषयाशी निगडित असलेलं त्याचं भाषा ज्ञान, त्यामध्ये त्याचं सामान्य ज्ञान, साहित्य, साहित्य प्रकार, लेखक, कवी, त्यांची टोपण नावं याविषयीही विद्यार्थ्याला माहिती आणि जाण असावी लागते. आता मराठी ही जी प्रथम भाषा आहे त्याच्यामध्ये जे 25 प्रश्न विचारले जातात, या 25 प्रश्नांचं वर्गीकरण कसं केलं जातं. सो आकलनात्मक 6 प्रश्न, शब्दसंपत्तीवर 6 प्रश्न, कार्यात्मक व्याकरण ह्याच्यावर 11 प्रश्न आणि साहित्य आणि लेखक याच्यावर 2 प्रश्न, असे एकूण 25 प्रश्न 50 गुणांकरता विद्यार्थ्याला सोडवावे लागतात. आकलन क्षमतेमध्ये उतार्यावर 3 प्रश्न, कवितेवर 3 प्रश्न, सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदावर 3 प्रश्न आणि संवादावर 3 प्रश्न, असे आकलन क्षमतेमधल्या परीक्षा प्रश्नांचं स्वरूप असतं. शब्दसंपत्तीमध्ये जे 6 प्रश्न येणार आहेत त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, शब्द समूहाबद्दल 1 शब्द, समजपूर्वक वाचन, पाढोत्तर, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द. थोडक्यात मराठी भाषेमधली तुमची शब्द संपदा, तुम्हाला किती माहिती आहे, मराठी भाषेवर तुमचं किती प्रभुत्व आहे, तुम्हाला किती या मराठी भाषेतल्या गोष्टी, त्यातले शब्द तुम्हाला माहिती आहेत. सो ह्याच्यावर हे 6 प्रश्न आधारित असतात. कार्यात्मक व्याकरण ह्यातल्या 11 प्रश्नांमध्ये वर्णमाला अभ्यास म्हणजे आपली बाराखडी आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, काळ आणि काळाचे प्रकार, समास, समासाचे प्रकार, अलंकार, वृत्ते, ज्याला आपण शालेय जीवनामध्ये व्याकरण ह्या एका मथळ्याखाली बघतो. सो ते सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या कार्यात्मक व्याकरणामध्ये बघायला मिळतात.
साहित्य आणि लेखक ह्याच्यावर जे 2 प्रश्न असतात त्याच्यामध्ये साहित्य प्रकार, साहित्य लेखक, त्यांची टोपण नावं आणि त्यांच्याविषयी असलेली एक सामान्य एक माहिती, यावर हे प्रश्न आधारित असतात. आता जो दुसरा आणि महत्वाचा पेपर आहे ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी येते, त्याही मध्ये वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी आणि मनोरे, आणि त्याच्यामधले वेगवेगळे उपघटक आपल्याला बघायला मिळतात. तसंच प्रतिबिंब, प्रतिमा, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, आकृतीचे पृथक्करण, या पद्धतीचे वेगवेगळे 11 घटक बुद्धिमत्ता चाचणी ह्या परीक्षेमध्ये बघितले जातात आणि त्यावर आधारित जे उपघटक आहेत त्याच्यावरचे प्रश्न हे विद्यार्थ्यांना सोडवावे लागतात. गणित या विषयामध्ये संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, भूमिती, महत्व मापन, सांख्यिकी, व्यावहारिक गणित आणि बीजगणित अशा 7 वेगवेगळ्या घटकांवर विद्यार्थ्यांना हा अभ्यास करावा लागतो आणि त्यावर आधारित प्रश्नांना सामोरं जावं लागतं. सो गणितामध्ये जे 50 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात ते संख्याज्ञानावर 3, संख्यावरील क्रियेवर 7, भूमिती 10 प्रश्न, महत्व मापन 10 प्रश्न, सांख्यिकी 3 प्रश्न, व्यावहारिक गणित 8 प्रश्न आणि बीजगणित 9 प्रश्न असे प्रश्न प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि मग प्रत्येक प्रकारचा जो प्रश्न प्रकार आहे त्यामध्ये काही आपल्याला उपप्रकारही बघायला मिळतात. सो हे तुम्हाला इथे या स्लाइडवर लक्षात येत आहे की प्रत्येक जे काही प्रश्न प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रश्न प्रकारामध्ये त्या घटकामध्ये जे उपघटक होते त्या उपघटकावरचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे तुम्हाला या परीक्षांमध्ये बघायला मिळतात. तसंच पुढचा विषय आहे इंग्रजी. ह्याच्यामध्येही पुन्हा व्होकॅब्युलरी, वर्ड पझल, लँग्वेज स्टडी, ग्रामर, क्रिएटिव्ह रायटिंग, रीडिंग स्किल, मिसलेनियस ह्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या घटकांवर आपल्याला बघायला मिळतात. आता ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे, जसं म्हटलं 5वी 8वी ह्या स्कॉलरशिप एक्झामच्या बरोबरीनेच अजून एक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते जी NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम. ही भारत सरकारकडून शासनमान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक काळामध्ये आर्थिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून घेतली जाणारी परीक्षा आहे. बरेच असं बघण्यात येतं आपल्याकडे की 8वी नंतर बरेच विद्यार्थी केवळ आणि केवळ आर्थिक कारणामुळे शाळा सोडतात आणि त्यामुळे पुढील इयत्तांच्या अभ्यासामध्ये विद्यार्थी मागे पडतो. तर ते होऊ नये, त्यांना पुढचंही 9वी पासून पुढचं शिक्षण त्यांना घेता यावं आणि केवळ पैशाच्या अभावी त्यांना शिक्षणापासून वंचित राहायला लावू नये म्हणून भारत सरकार ह्या परीक्षा घेत असतं. या परीक्षांमध्ये आर्थिकरित्या दुर्बल घटक जे आहेत म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1.5 ते 2 लाखापेक्षा कमी असे विद्यार्थी ह्या परीक्षा देऊ शकतात आणि मग परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला शासनातर्फे शिष्यवृत्ती ही दिली जाते. आता ही परीक्षा जी आहे ही परीक्षा कोण कोण देऊ शकतं, कोण विद्यार्थी देऊ शकतात? पुन्हा एकदा, सरकारी शाळा किंवा सरकारी सहाय्यप्राप्त शाळा, लोकल बॉडीच्या शाळा, खाजगी शाळा, केंद्रीय शाळा, नवोदय विद्यालय, नियमित राज्य सरकार किंवा केंद्र शासनाच्या निवासी शाळा यांना बहुतेक वेळा पात्रता नाही, पण शासनमान्य शाळेतला विद्यार्थी ह्या परीक्षा देऊ शकतो. 8वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे 9वी मध्ये जाणार आहेत त्यांच्याकरता ही परीक्षा घेतली जाते. आणि मगाशी म्हणलं तसं की आर्थिक उत्पन्न मी मगाशी 1.5 ते 2 लाख म्हणले, नवीन नियमानुसार ते 3.5 लाख किंवा त्याहून कमी आणि राज्यनिहाय ह्याच्यामध्ये थोडेफार वेगळे नियम आणि बदल असू शकतात. तसंच जो विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरा जाणार आहे त्याला सामान्य श्रेणीचा जो विद्यार्थी असेल तर त्याला 7वी
किंवा 8वी मध्ये 55% किमान मार्क असणं गरजेचं आहे आणि SC आणि ST ह्या इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांकरता ही वेगळी सवलत दिलेली असते। आता ही शिष्यवृत्ती कशा स्वरूपात मिळते? सो जे निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांना प्रतिवर्ष 12,000 रुपये, म्हणजे आपण म्हणूयात की महिन्याला 1,000 रुपये ह्या पद्धतीने इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी पर्यंत ही शिष्यवृत्ती मिळू शकते। पण दरवर्षी पुढच्या वर्षाकरता ही शिष्यवृत्ती पात्रतेकरता तुम्हाला ती कक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे आणि एक किमान गुण तुम्हाला त्या कक्षेमध्ये असणं आवश्यक आहे आणि ते तपासूनच मग पुढील वर्षाकरता ह्या शिष्यवृत्ती तुम्हाला शासनाकडून मिळतात। ही परीक्षा ही 2 भागांमध्ये होते। पहिलं मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण मॅट असं म्हणतो, मराठीमध्ये याला मानसिक क्षमता चाचणी असं म्हटलं जातं, आणि दुसरं ह्याच्यामध्ये स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्षमता चाचणी असे 90 मिनिटांचे आपल्याला कालावधीमध्ये हे 2 पेपर द्यावे लागतात। आणि ह्याच्याकरता तुम्हाला जे काही फॉर्म भरायचे ते फॉर्म राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर किंवा राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून जी काही लागणारी कागदपत्र आहेत ती कागदपत्र जमा करून तुम्ही ह्या करता ह्याचे फॉर्म भरू शकता। प्रत्येक राज्याकरता अर्ज भरण्याची तारीख ही वेगवेगळी असू शकते। महाराष्ट्र राज्याकरता ऑक्टोबर एंड पर्यंत वाढीव फी सकट तुम्ही ह्या एक्झाम करता फॉर्म भरू शकता। शिष्यवृत्तीचे फॉर्मही ह्या ऑक्टोबर महिन्यामध्येच भरायचे असतात 8वीच्या शिष्यवृत्तीचे, आणि मग फेब्रुवारी मध्ये ती परीक्षा होते। पण ही जी परीक्षा आहे ही परीक्षा मात्र डिसेंबर या महिन्यामध्ये घेतली जाते। अंतिम तारीख म्हटलं असं राज्यानुसार ही बदलते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ऑक्टोबर एंड पर्यंत तुम्ही ह्या परीक्षेकरता फॉर्म भरू शकता आणि त्या पोर्टलवर तुम्हाला त्या संकेतस्थळावर याविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। सो आज आपण बघितलं की 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरता त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांविषयी। स्पेक्ट्रम अकॅडमी जसं मी मगाशी म्हणलं गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमी हे रेग्युलर नियमितपणे मार्गदर्शन सत्र चालवते। त्याकरता जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा आणि तुमच्यापर्यंत आम्ही आमची माहिती घेऊन येऊ। विद्यार्थ्यांचा विकास व्हावा आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण विद्यार्थ्यांना हा शिष्यवृत्ती परीक्षेकरता तयार करता यावं हाच ह्या व्हिडिओ मागचा उद्देश होता। आणि मी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जरूर प्रोत्साहित करेन की तुम्ही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करा, कारण त्याचा फायदा त्यांना पुढे 10वी 12वी नंतरच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा त्यांना द्याव्या लागतात त्याकरता नक्कीच होतो। आणि त्याकरता स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या मार्गदर्शनासाठी उभी असेल। तुम्ही आमच्यापर्यंत या, तुमच्या विद्यार्थ्याचं पुढचं भवितव्य घडवण्याकरता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अजून कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।